हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 10 जून 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वासू, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथे मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे. सकाळी 11 वाजून 36 मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्ध योग आहे. दुपारी 1 वाजून 45 मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिस्करण आहे. सकाळी 11 वाजून 36 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 28 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी एक पळी घ्यायचे आहे. त्यात थोडे अक्षते, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भौम वासरे अनुराधा नक्षत्रे सिद्ध योगी वनिस्करण युक्ताय चतुर्दशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 36 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनवून. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहू. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 12, 15, 16, 19 आणि 20. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 10, 12 आणि 15. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 16 आणि 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 15 आणि 20. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 12, 19 आणि 20. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्याला पुढील महिन्यामध्ये मुहूर्त मिळतील. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्त काळामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग
होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये मित्रांनो सकाळी 11 वाजून 36 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 वाजून 28 मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे. हा भद्रा योग राहूचा असल्यामुळे शक्यतो या काळामध्ये आपण महत्वाची कामे करू नका. इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. मित्रांनो, वट पौर्णिमा देखील या वेळेपासून सुरू होत आहे, 11 वाजून 36 मिनिटांपर्यंत. पण ही सूर्याने पाहिलेली नसल्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा हे रात्रीचे महत्वाचे असतात, म्हणून या ठिकाणी वटपौर्णिमा आजची दिलेली आहे. तर 11:36च्या आत आपल्याला कोणत्याही माता भगिनींनी वडाची पूजा करायची नाहीये. आणि बुधवारी ती दुपारी 1 वाजून 14 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर बुधवारीच आपण ही वटपौर्णिमा पूजा केली तर अतिउत्तम मित्रांनो. पौर्णिमा श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो. या तिथीवर आपले कोणी आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा मंदिरात, क्षमा करा, तीर्थक्षेत्री करा. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत करा, अपराह्न काळात. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय होईल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 11 वाजून 36 मिनिटानंतर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करायचे असतील, सुरू करायचे असतील तर या वेळेआधी करता येणार नाही, त्यानंतर आपण करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नये एवढी खबरदारी घ्या, अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या वेळेत राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे शक्यतो आपण या काळात महत्वाची कामे टाळायची, जेणेकरून आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही. आपले कामे यशस्वी करा. इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करू. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य करा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.